नमस्कार फ्रेंड्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज आपण आपली छोटीशी रिडिंग पुन्हा एकदा करंट एनर्जीची करणार आहोत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभकामना आहे आणि हा वाढदिवस तुम्हा सगळ्यांसाठी सुखसमाधानाचा, उत्तम आरोग्याचा आणि मंगलदायी जाऊ. तर आजची आपली जी करंट एनर्जीज आहेत ते आपण चेक करूया. युनिवर्स, माझ्या व्ह्युअर्ससाठी जे हे माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी आजची करंट एनर्जीज काय आहेत, प्लीज गाईड करा, आमच्याशी बोला. आज माझ्या व्ह्युअर्सपर्यंत काय तुमचे डिवाइन मेसेजेस पोहोचवायचे आहेत ते ह्या चिट्समार्फत काढा आणि प्लीज आम्हाला गाईड करा. तर आपण पाहूया आज किती चिट्ट्या निघून येत आहेत. डिवाइन एनर्जीज, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, आर्च एंजल्स, प्लीज आम्हाला गाईड करा. आमच्या व्ह्युअर्ससाठी तुमचा काय मेसेज आहे. डिवाइन एनर्जीजने आपल्याला ह्या 3 चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. अजून आपण ते ओपन नाही केलेल्या आहेत. आता आपण रास पाहूया, किती रास येत आहेत, कुठल्या रास येत आहेत. स्पिरिट गाईड, डिवाइन एनर्जीज, प्लीज आम्हाला गाईड करा. आज कोणत्या रास प्रॉमिनंटली येणार आहेत. दोन रास आल्यात, एक रास खाली पडली. 2 रास आलेले आहेत आणि 3 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. तर चला आज आपली पहिली रास कोणती आहे ती पाहू. वृश्चिक. कालसुद्धा वृश्चिक रास आलेली. स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्सचा काहीतरी वृश्चिक राशीसाठी भरपूर चांगले मेसेजेस आहेत. आणि दुसरी आलेली आहे आपल्याला कन्या रास. एक वृश्चिक आणि एक कन्या रास आलेली आहे. आणि आता आपण पाहूया डिवाइन एनर्जीजचे काय मेसेजेस आहेत. नो आलेला आहे. कशासाठी नो आलेला आहे आपण पाहू शकतो. ग्रोथ आलेली आहे. पहिले कार्ड नो, मग कार्ड ग्रोथ. सुपरनॅचरल पॉवर्स आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता नो, सुपरनॅचरल पॉवर्स आणि ग्रोथ. तर डिवाइन एनर्जी, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, प्लीज आम्हाला गाईड करा. वृश्चिक रास, स्कॉर्पिओ आणि कन्या रास, वर्गो ही प्रॉमिनंटली रास आलेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या राशींसाठी काय नाही, ओव्हरऑल सगळ्या राशींसाठीच आहेत. पण वृश्चिक रास, कन्या रास, वर्गो, स्कॉर्पिओ ह्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल मेसेज असेल. तर नो, ग्रोथ आणि सुपरनॅचरल पॉवर्स ह्याचा अर्थ असा आहे की सध्या तुम्ही ज्या परिस्थितीत आहात किंवा तुम्हाला जे अडचण वाटत असेल किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत की मला डिवाइन टायमिंग उत्तर का देत नाही, आमचे इष्टदेव उत्तर का देत नाही आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला कदाचित द्यावीशी नाही वाटत असेल. म्हणून त्या गोष्टींसाठी कदाचित आपल्याला संकेत येत असतील की नको म्हणून सध्या, किंवा थांबा ह्या गोष्टींसाठी आपण वाट पाहूया. आणि जर निश्चितच तुम्ही दुसरीकडे कुठे जर बिझनेस करणं पाहत आहात किंवा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज करू पाहत आहात तर नक्की तुम्हाला तिथे ग्रोथ भेटणार आहे. किंवा तुम्ही दुसऱ्याकडे जॉब क्विट करून दुसरीकडे जॉब शोधणार असाल किंवा तिथेही तुम्हाला ग्रोथ भेटणार आहे. किंवा अजून काही तुमचे चांगले उद्देश असतील करण्याचे वगैरे तर त्या ठिकाणीही ग्रोथ येणार आहे. आणि जर तुम्ही कुठल्या वेगळ्या रिलेशनशिपमध्ये जर असाल किंवा काही अडखळण वगैरे येत असेल तिथे तर त्या ठिकाणीही तुम्हाला नो सांगितलेलं आहे. की समजा जर कुठल्या चुकीच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला एनर्जी सांगू पाहतात, एंजल सांगू पाहतात की सध्या नो. म्हणजे तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत किंवा काय घ्यायचे असतील जर ते कदाचित चुकीचे असतील किंवा तुम्ही स्वतः कन्फ्यूज असाल तर त्यासाठी तुम्हाला नो हे उत्तर आलेलं आहे. आणि तिसरं सुपरनॅचरल पॉवर्स, म्हणजे तुम्हाला सुपरनॅचरल पॉवर्स, एंजल्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गाईड करणार आहेत. गाईड अशा तऱ्हेने की तुम्हाला जे डिसिजन्स घ्यायचे असतील, म्हणजे तुमच्या करिअरच्या बाबतीत असतो, फायनान्शियल बाबतीत असो, पर्सनल लाईफ बाबतीत असो, ते तुम्ही प्रॉपर घ्या. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच ग्रो आहे. पण विचार करून घ्या. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. कारण घाई गडबडीत जर आपण काम केलं तर त्याचे उत्तर आपल्याला नकारात्मकच भेटणार आहेत. कारण आपल्याला पहिलंच कार्ड जे आहे ते नोचं आलेलं आहे. जर तुम्ही कुठल्या
पर्सनल लाईफमध्ये आपल्या मॅरिड लाईफबद्दल विचार करत असाल किंवा काय डिसिजन्स घ्यायचे असतील तुम्हाला, तुमच्या फायनान्शियल लाईफबद्दल काय डिसिजन घ्यायचे असतील, करिअर लाईफबाबतीत काय डिसिजन घ्यायचे असतील, तर सध्या तरी कुठेतरी नो आहे. म्हणजे काही गडबडीचे निर्णय सध्या घेऊ नका, कारण आज श्रावणचा पहिला दिवस आहे. जे काय कराल ते आपल्या इष्टदेवतांना विचारून, त्यांची स्तुती आराधना प्रार्थना करूनच विचारा. आणि पुढे मागे तुम्ही आता श्रावण चालू होते, आपल्याला नवीन बिझनेस नवीन काही करायचं आहे, तर निश्चितच त्यात आपल्याला ग्रोथ भेटणार आहे. पण जे काय करणार ते विचार करून तुमचे जे गा घरामध्ये थोडा मोठ्यांचा निर्णय घेऊन विचार करूनच घ्या, कारण त्यात नक्की ग्रोथ आहे. सुपरनॅचरल पॉवर्स पण तुम्हाला भेटणार आहेत. तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीत असाल त्यातनं तुम्हाला नक्कीच ती बाहेर काढणार आहे. कन्या रास आणि वृश्चिक रास, स्कॉर्पिओ, वर्गो ज्याला आपण म्हणतो, त्यांनी विशेषतः दक्षता घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तुमचे आता जे काही तुम्ही कुठल्या पण परिस्थितीत असाल त्या परिस्थितीमध्ये सध्या तरी कुठले निर्णय घ्यायचे असतील तर ते घाई गडबडीत कोणीही कुठलेही निर्णय, हे फक्त ह्याच राशींसाठी नाही, मी प्रत्येक राशींसाठी सांगत आहे, घाई गडबडीत कुठलाही जर तुम्ही निर्णय घेत असाल तर त्यासाठी संकेत नो आहे. आणि पुढे मागे तुमचं करिअर म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, यामध्ये तुम्हाला पर्सनली ग्रोथ भेटणार आहे. आणि डिवाईन एनर्जीज, डिवाईन टायमिंग, एंजल्स आपले, ह्यांचे सुपरनॅचरल पॉवर्स तुमच्यासोबत आहेत. तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये ते लोक तुमच्यासोबत आहेत. आणि आपल्या पूर्वजांचा, आपल्या ॲन्सेस्टरचा आशीर्वाद देखील तुमच्यासोबत सदैव आहे. तर मग ह्या सगळ्या एनर्जीजने आजची तुमची दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर मला फक्त तुम्हाला वृश्चिक रास आणि कन्या राशीसाठी हे एक सांगायचं आहे की जर तुम्हाला सध्या अडचण वगैरे काही वाटत असेल तर वृश्चिक रास तुमच्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन, एक छोटासा मंत्र आहे. पण जर तुम्हाला पटत असेल तर तो मंत्र तुम्ही तुमच्या डिप्रेशनमध्ये, एन्झायटीमध्ये किंवा कुठल्या गोष्टींचं टेन्शन असेल तर वृश्चिक रासने हा मंत्र नक्की उच्चारायचा आहे. ओम महमदाय नमः, ओम महमाय नमः, ओम महामाय नमः. आणि कन्या राशीसाठी आहे ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. ह्या 2 राशींनी हा मंत्र जेव्हा त्यांना टेन्शन येत असेल, कुठलं डिप्रेशन येत असेल तर हा मंत्र नक्की तुम्ही जाप करा. तर फ्रेंड्स, आजची सुरुवात आहे आपली नो, ग्रोथ आणि सुपरनॅचरल पॉवर्स. तर ह्या